सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध त्या तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी उपोषण दिनाच्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती चित्तामध्ये मंगलमैत्रीची भावना उत्पन्न करतो। आज उपोषणशील आपण धारण केलेला आहे। मानवी जीवनामध्ये भगवंताने उपोषणाला अनन्यसाधारण असं महत्त्व सांगितलेलं आहे। संसारामध्ये जीवन जगत असताना दैनंदिन जीवनामध्ये जे शील आपण पालन करत असतो, सद्ग्रस्तांच्या जीवनामध्ये भगवंताने 5 शील सांगितले आहे। 5 शीलाचं आपण अनुसरण करावं, म्हणजे पुण्याचे 3 क्षेत्र 3 मार्ग भगवंताने सांगितले। पहिला मार्ग शील मार्ग आहे, दुसरा दान मार्ग आहे आणि तिसरा प्रज्ञेचा अभ्यास। हे 3 मार्ग संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वाने मी सुखाला प्राप्त व्हावे अशा प्रकारची जर इच्छा असेल, मनोकामना असेल, मी सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर भगवंत असे म्हणतात की या 3 मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे। मग दैनंदिन जीवनामध्ये 5 शील पंचशील भगवंताने सांगितले। 5 शीलाचं आपण दैनंदिन जीवनामध्ये अनुसरण केलं पाहिजे, परंतु अधिक पुण्य जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, अधिक कुशल कर्म व्हावं अशी आपली जर इच्छा असेल तर भगवंत असे म्हणतात की उपोषणशील आपण धारण केलं पाहिजे। मग उपोषणशील धारण केल्यामुळे अधिक पुण्य कसं होतं, अधिक कुशल कर्म कसं होतं? कारण 5 शीलाचं अनुसरण करणे हे ग्रस्तांच्या जीवनामध्ये भगवंताने विशेष महत्त्व सांगितलं आहे। मग उपोषणशीलाचं पालन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अधिक पुण्य कसं होत असते? भगवंत असे म्हणतात की उपोषणशील धारण करणे म्हणजे एक प्रकारे संन्यासी वृत्तीने जीवन जगणे होय। संन्यासी वृत्ती म्हणजे ज्याप्रमाणे संसारामध्ये राहून सुद्धा आपण एक प्रकारचा संन्यासी जशा प्रकारचं जीवन जगत असतो, तपश्चर्या करणारा व्यक्ती जशा प्रकारचं जीवन जगतो, अगदी तशा प्रकारचं जीवन जगण्याचे काही क्षण काही वेळ आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे उपोषणशील आपण विशेष रूपाने 4 दिनी धारण केलं पाहिजे। मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि अष्टमी असेल, आपली क्षमता असेल तर जर समजून घ्या आपलं शारीरिक म्हणजे आपण शारीरिकता आपली सुदृढ नसेल, आपण बलवान नसेल शरीराने किंवा मनाने बलवान नसेल
तर 2 दिवस केले पाहिजे, पौर्णिमा किंवा अमावस्या. आणखी आपले शरीर कमकुवत असेल किंवा मानसिकता आपली कमकुवत असेल तर पौर्णिमेला आपण उपोषणशील धारण केलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी एक उपोषण आपण महिन्यातलं केलं पाहिजे. मग ते पौर्णिमेचं असो, अमावस्येचं असो किंवा अष्टमीचं असो. परंतु ज्यांची म्हणजे शारीरिक सुदृढता चांगली आहे आणि मानसिक बलसुद्धा चांगलं आहे तर 4ही उपोषण आपण धारण केले पाहिजे. कारण उपोषणशील धारण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मानसिकता तर महत्त्वपूर्ण आहे. आपल्या मनाची धारणा असली पाहिजे. जर मनामध्ये तो भाव असेल किंवा मन सुदृढ असेल, बलवान असेल किंवा परिपक्वता असेल, आपला दृढ संकल्प असेल तरच आपण उपोषणशील धारण करू शकतो. अन्यथा उपोषणशील धारण करणे ही काय साधी आणि सोपी गोष्ट नाही. जेवढं सोपं आपण समजतो तेवढं बिलकुलच सोपं नाही उपोषणशीलाचं अनुसरण करणे. भगवंत असे म्हणतात की जगामध्ये सर्वात कठीण गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे शीलाचं पालन करणे आहे. आणि जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट कोणती असेल तर तेही सुद्धा शीलाचं पालन करणे आहे. परंतु त्याला समजून आपण घेतलं तर संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी मनुष्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात. शीलाचं पालन करत असताना अनेक अडचणी येतात. म्हणजे एवढ्या अडचणी येतात, अकुशल कर्म करण्यासाठी अडचणी येत नसतात, वाईट कर्म करण्यासाठी अडचणी येत नाहीत किंवा समस्या निर्माण होत नाही. जर वाईट कर्म करायचं असेल तर आपल्याला मदत होते. वाईट कर्म करताना लोक आपल्याला मदतसुद्धा करू शकतात, परंतु शीलाचं पालन करण्यासाठी लोक मदत करत नाही. एखादं अकुशल कर्म करायचं असेल, जसं उदाहरण म्हणून जर वाद होत असेल, विवाद होत असेल, भांडण होत असेल तर भांडणामध्ये प्रोत्साहन देणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. भांडणामध्ये खूप प्रोत्साहन देतात, विचारतात काय झालं बा, कसं झालं, आणि मग आपण थोडं सांगलं तर मग त्याला कसं प्रोत्साहन देता येईल, मग त्याच्या मानसिकतेला कसं परिवर्तित करता येईल, अशा प्रकारची भावना ते निर्माण करतात. परंतु उपोषणशील पालन करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत करणारे फार कमी लोक असतात. कारण चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या लोकांची संख्या फार कमी असते. म्हणून बुद्ध असे म्हणतात की उपोषणशीलाचं पालन करत असताना मारसेना आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असते. मारसेना म्हणजे अडथळा, अडथळे निर्माण होतात. मग कधी कधी घरचा अडथळा असतो. कारण उपोषणशील धारण करण्यासाठी दोघांची सुद्धा संमती असावी लागते. पतीची सुद्धा, पत्नी जर उपोषण करत असेल तर पतीची संमती असावी, पती जर उपोषण करत असेल तर पत्नीची संमती असावी. म्हणजे दोघांची जर संमती असेल तरच उपोषणशीलाचं पालन होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. कारण उपोषणशीलामध्ये जे 3 शील महत्त्वपूर्ण सांगितले आहे त्यामध्ये ब्रह्मचर्याचं आचरण हे सर्वात महत्त्वपूर्ण शील आहे. बाकी शील तर सर्वच महत्त्वपूर्ण आहे. एकदा प्राण्यांची हिंसा आपण करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. चौर्यकर्म आपण करू नये, मृषावाद करू नये, खोटं बोलू नये, निंदालास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये, कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं आपण सेवन करू नये, उच्च आसन आपण धारण करू नये, योग्य वेळी आपण भोजन ग्रहण केलं पाहिजे. जे काही आपल्या मनाला प्रोत्साहित करणारे जे प्रसाधनं आहे, त्याला मेकअप म्हणत असतो, तर ते साधनं आपण धारण करू नये. किंवा नाचगाणे असतील, आपल्या मनाला मनोरंजित करणारे साधनं असतील तर ते सुद्धा आपण बघू नये. म्हणजे एकंदरीत काया, वाचा आणि मनाने आपल्याकडून शुद्ध कर्म कसे होतील, पवित्र कर्म कसे होतील, अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. आणि या उपोषणशीलाचा आचरण करत असताना, उपोषणशील धारण करत असताना आपल्या मनाची मानसिकता जर म्हणजे योग्य असेल, मजबूत असेल, परिपक्व असेल तर निश्चितपणे त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. मग उपोषणशील धारण करत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं उपोषणशील आपण धारण केलं पाहिजे,
जनरली आपण जर विचार केला असेल तर 12च्या आत भोजन करावं किंवा करू नये हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. किंवा उपोषणशील म्हटलं की केवळ भोजन येत असते व भोजन 12च्या आतमध्ये केलं का आपलं उपोषणशील झालं असं अनेक लोकांना वाटतं, परंतु तसं बिलकुलच नाही आहे. उपोषणशील म्हणजे केवळ भोजन नाही. भोजन तर आपण वेळेतच केलं पाहिजे. ऐका, भोजन आपण वेळेतच केलं पाहिजे, कारण वेळेत भोजन करण्याचे कारण आहे. भगवंताने 12च्या आतमध्येच भोजन का करावं, तर कारण आहेत त्याला. म्हणजे सायंटिफिकली सुद्धा म्हणजे त्याला कारण आहेत. भगवंत असे म्हणतात, जसं प्रमाद उत्पन्न होत असतो म्हणजे अवेळी जर आपण भोजन केलं तर अवेळी भोजन केल्यामुळे प्रमाद उत्पन्न होतो, आळस उत्पन्न होतो. आणि आळस जर उत्पन्न झाला तर आपण शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीने खचून जातो. त्याच्यामुळे जशा प्रकारचं आचरण आपल्याला करायचं असतं तशा प्रकारचं आचरण आपण करू शकत नाही. जर समजून घ्या 12च्या नंतर जर आपण भोजन ग्रहण केलं तर आपल्याला आळस उत्पन्न होतो, प्रमाद उत्पन्न होतो. आणि प्रमाद जर उत्पन्न झाला असेल तर आपण कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. ऐकलं, व्यवहारामध्ये अनेक भगिनी म्हणतात की भोजन करण्याच्या पूर्वी सगळे कामं केले पाहिजे. का केले पाहिजे? आहे की नाही? तुम्ही म्हणता ना, भोजन करण्याच्या पूर्वी सगळे कामं आटपून घेतले पाहिजे, कारण भोजन केल्यानंतर काहीच काम होत नाही. म्हणजे भोजन केल्यानंतर काहीही काम आपण करू शकत नाही. कारण भोजन जसं औषध आहे, आहे की नाही? भोजन जसं औषध आहे तर भोजन हे विष सुद्धा आहे. म्हणजे प्रमाद निर्माण करण्यासाठी अधिकचं जर भोजन केलं, आहे की नाही, अधिकचं भोजन जर ग्रहण केलं तर मनुष्याला अनेक प्रकारचे आजार सुद्धा उत्पन्न होत असतात. त्याच्यामुळे भोजन हे अत्यंत प्रमाणामध्ये असलं पाहिजे, आहे की नाही, योग्य असलं पाहिजे. भोजन जर अधिक आपण करत असेल, एक वेळचा प्रसंग आहे. सारिपुत्त म्हणते भगवंत भिक्खू संघासह एका विहारामध्ये असतात आणि तिथे 2 भिक्षू येतात. सकाळचं भोजन जे पात्रामधलं असतं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पद्धती होती की तसं 2 वेळेस भिक्षाटन करत असत. पूर्वीच्या काळामध्ये भिक्षू सकाळी सुद्धा करायचे आणि संध्याकाळी सुद्धा करत असत. पण संध्याकाळी काही घटना म्हणजे घडल्या, जसं अंधारामध्ये भिक्षू उभे राहत होते, मग स्त्रिया भीत होत्या. कधी कधी घरातून पाणी फेकलं जात होतं, भिक्षूच्या अंगावरती जात होतं. कधी कधी म्हणजे कुत्रे असतील किंवा जनावर असतील, म्हणजे असे अनेक प्रकारच्या घटना घडल्या. आणि त्यामुळे मग काही लोक जे सुज्ञ उपासक होते ते भगवंताकडे गेले आणि भगवंतांना म्हटलं की भगवान, म्हणजे अशा अशा प्रकारचं समाजामध्ये वातावरण निर्माण होत आहे. 2-2 वेळेस भिक्षाटन करणे भगवान योग्य नाही आहे. तर मग संध्याकाळचं भिक्षाटन बघून भिक्षू लोकांनी सोडून दिलं. मग सकाळी जे भोजन उरलेलं असायचं कधी कधी भिक्षापात्रामधलं, तर मग ते संध्याकाळी ग्रहण करत असत. तर एक वेळचा प्रसंग आहे की भोजन म्हणजे उरलेलं असते, 2 भिक्षू असतात. तर एक जण म्हणतात की बा आपलं भोजन तर झालेलं आहे पण भोजन उरलेलं आहे. ऐक ना, भोजन तर झालं, मग आपलं भोजन उरलेलं आहे, तर मग ते भोजन आपण केलं पाहिजे का पुन्हा दुसऱ्यांदा? ऐक ना, दुसऱ्यांदा आपण भोजन केलं पाहिजे का? एक जण म्हणतात की केलं पाहिजे, कारण भोजन वाया जाईल. दुसरे जण असं म्हणतात की नाही केलं पाहिजे, एकदा जर भोजन आपण केलं तर पुन्हा आपण दुसऱ्यांदा केलं नाही पाहिजे. मग ही गोष्ट भगवंतापर्यंत जाते. आणि मग भगवंत असं की भिक्षूंनो, भोजन वाया गेलं तरी हरकत नाही, कारण भोजन हे वाया जात नाही. तर तुम्ही जर प्राण्याला टाकलं तर ते प्राणी त्याला खाऊ शकतात. परंतु तुम्ही जर अधिक भोजन ग्रहण केलं असतं, म्हणजे दुसऱ्यांदा जर भोजन ग्रहण केलं असतं, तर तुमची तृष्णा, भोजनाच्या प्रती असणारी जी तुमची आसक्ती आहे, तुमचा लोभ आहे, तर लोभ अधिक तो वाढला असता आणि आपला लोभ कमी करायचा आहे. म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की जेवढं अल्प इच्छाधारी, उपोषणशील जेव्हा आपण धारण करत असतो, जेवढं अल्प इच्छाधारी आपण असेल तेवढं उपोषणशील आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे त्याचं आपण अनुसरण करू शकतो, पालन करू शकतो. कारण उपोषणशीलाचं पालन करणारा व्यक्ती जे पुण्याची प्राप्ती करत असतो, तर भगवंत असे म्हणतात की एक राजा, एक चक्रवर्ती राजा ज्या सुखाची अनुभूती घेत असतो, चक्रवर्ती राजा, चक्रवर्ती राजा म्हणजे ज्याच्याकडे कोणत्याच प्रकारची कमतरता नसते, त्यांनी जेव्हा जे मागितलं ते त्यांना प्राप्त होत असते. कारण त्याच्याकडे 4 रत्न अशा प्रकारचे असतात की मागता क्षणी ती गोष्ट त्याची पूर्ण होत असते, ज्याला चक्रवर्ती राजा असं म्हटलं आहे.
एक चक्रवर्ती राजा ज्या सुखाची अनुभूती घेत असतो, तर त्याच्यापेक्षा 16 पटीने उपोषणशील धारण करणारा व्यक्ती सुखाची अनुभूती घेत असतो. म्हणजे चक्रवर्ती राजाच्या सुखापेक्षा 16 पटीने सुख उपोषणशील धारण करणारा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो. म्हणजे एवढं महान आणि असीम उपोषणशीलाचं पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. परंतु तसं केलं तर भगवंतांनी सांगितलेला जो धम्म विनय आहे, त्या धम्म विनयाला अनुसरून जर आपण उपोषणशील पालन केलं असेल तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. मग कधी कधी आपली शारीरिक दुर्बलता असते आणि शारीरिक दुर्बलतेमुळे आपण पालन करू शकत नाही, किंवा कधी कधी मानसिक दुर्बलता सुद्धा निर्माण होते, ऐक ना. मनाची मानसिकता चंचल असते आणि मग सहज वाटतं, ऐक ना, विशेष रूपाने भूक आपल्याला सवय नसते आणि भूक जर लागली तर मग काही खावं का किंवा काही खावं नावं का, अशा प्रकारची मनामध्ये भावना उत्पन्न होत असते. परंतु जेवढा संयम आपण आपल्या मनावरती ठेवला तेवढा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. विशेष रूपाने 5 विकार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतात उपोषणशीलाचं पालन करत असताना. एक कामछंद, व्यापाद, थीनमिद्य, औदुत्य कृत्य आणि विचिकित्सा. ह्या 5 गोष्टी, ज्याला 5 बंधन भगवंतांनी म्हटलं आहे. 5 विकार, 5 मार, 5 अकुशल विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात. मग कामछंद म्हणजे काय? कामछंद, कामव्यापाद, कामराग ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे 6 इंद्रियाच्या द्वारा, डोळे असेल, कान असेल, नाक असेल, जीभ असेल, त्वचा असेल आणि मन असेल, या 6 इंद्रियाच्या द्वारा दैनंदिन जीवनामध्ये ज्या घटना आपण म्हणजे करत असतो, ज्या गोष्टी आपण करत असतो किंवा ज्या घटना आपल्या जीवनामध्ये घडत असतात, तर या 6 इंद्रियाला त्याची सवय झालेली असते. जसं डोळ्याला सवय असते काहीतरी बघण्याची, दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो, जसं टी व्ही बघण्याची असेल किंवा मूव्ही बघण्याची असेल किंवा अन्य प्रकारचं जे काय असेल, तर डोळ्यांना ती सवय असते किंवा ती बघण्याची. कानांना सवय असते चांगलं ऐकण्याची, जिभेला सवय असते चांगलं खाण्याची, नाकाला सवय असते चांगला गंध घेण्याची, शरीराला सवय असते सुखद स्पर्श घेण्याची आणि मनाला सवय असते आपल्या मनासारखं घडण्याची. म्हणजे या 6 इंद्रियावरती उपोषणशीलाच्या दिने तुम्हाला म्हणजे कंट्रोल करायचा, याच्यावरती ताबा मिळवायचा आहे की मी माझ्या जीवनामध्ये या 6 इंद्रियाच्या द्वारा परिपूर्णपणे संयमपूर्ण जीवन जगेल. म्हणजे कोणत्याही प्रकारे माझ्याकडून डोळ्याने अशा प्रकारचं दृश्य किंवा रूप मी बघणार नाही की ज्या रूपामुळे माझ्या मनामध्ये अकुशल भाव, वाईट भाव उत्पन्न होईल. म्हणजे परिणामतः टी व्हीचं जे काही माध्यम आहे तर पूर्णतः आपण बंद केलं पाहिजे, बघितलं नाही पाहिजे. किंवा कुठल्या प्रकारचा मेकअप जे आपण करत असतो, म्हणजे स्वतःला सुंदर बनण्यासाठी किंवा इतरांना ते दाखवण्यासाठी म्हणा, तर सौंदर्याचं प्रसाधन आपण त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं धारण नाही केलं पाहिजे. म्हणजे शरीराला सुशोभित करणारी जे साधनं असतात, तर शरीराला सुशोभित करणारी साधनं आपण पूर्णतः नाकारले पाहिजे. कारण त्या दिवशी एक अत्यंत साधं आपण जीवन जगलं पाहिजे, एकदम सिंपल असं जीवन आपण जगलं पाहिजे. आणि माझा दिवस कशा प्रकारे ध्यान मनन चिंतन करण्यामध्ये, म्हणजे बुद्धांचं चिंतन करण्यामध्ये, धम्माचं चिंतन करण्यामध्ये, संघाचं चिंतन करण्यामध्ये माझा हा पूर्ण दिवस कसा जाईल, अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं चिंतन मनन जर आपण करत असेल तर कामछंद आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणार नाही, व्यापाद आळस उत्पन्न होणार नाही, आळस उत्पन्न होऊ देऊ नये. आळस प्रमाद जर आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला तर भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादं दुबळं झाड असतं, त्या दुबळ्या झाडाला जर छोटीशी हवा आली असेल तरी सुद्धा त्याला सहज नष्ट करू शकते. अगदी तशा प्रकारे आपलं मन जर कमकुवत असेल, आपलं मन जर कमजोर असेल तर सहज आपल्या मनामध्ये मार उत्पन्न होतो. मग मार म्हणजे काय? तर राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, वासना, हे सर्व प्रकारचे विकार आपल्या मनामध्ये सहज उत्पन्न होतात. आणि हे विकार सहज उत्पन्न जर झाले, मग जी गोष्ट आपल्याला करायची असते तर ती गोष्ट काय आपण करू शकत नाही. आणि त्या दिवशी मुद्दाम तुम्हाला कोणीतरी असं बोलेल, कारण ती परीक्षा असते, शीलाचं पालन करण्याची परीक्षा असते. मग मुद्दाम तुम्हाला कोणी काहीतरी बोलेल जेणेकरून तुम्हाला राग उत्पन्न होईल, तुम्हाला द्वेष उत्पन्न होईल, तुम्हाला मोह उत्पन्न होईल.
तर त्या गोष्टीवरती आपल्याला संयम ठेवला पाहिजे. कारण जोपर्यंत शिलाचं पालन करणाऱ्या व्यक्तीची परीक्षा घेतली जात नाही तोपर्यंत त्याचं शील हे परिपक्व होत नाही, ऐक ना. त्यामुळे आपले परीक्षा सुद्धा कोणी घेऊ शकतात. मनावरती अत्यंत संयम असला पाहिजे. मनावरती जर संयम असेल तर उपोषित शिलाचं खूप चांगल्या प्रकारे आपण पालन करू शकतो. म्हणजे आळसाला आपल्याला पूर्णपणे नष्ट करायचं आहे, नाहीसं करायचं आहे. त्याच्यानंतर क्रोध आहे, राग आहे, द्वेष आहे, या विकाराला सुद्धा आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान द्यायचं नाही आहे. आणि म्हणजे मानसिक आणि शारीरिक हे दोन प्रकारचे आळस भगवंताने सांगितले. कधी कधी आपल्याला सवय असते दैनंदिन जीवनामध्ये, आहे की नाही. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काम करण्याची सवय असते किंवा अन्य प्रकारच्या गोष्टी करण्याची सवय असते. आणि त्यामुळे होतं काय की एखाद्या म्हणजे आपली दैनंदिन जीवनाची रुटीन आहे, त्या रुटीनपासून आपल्याला वेगळं करण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम करावे लागतात, आपल्याला खूप मेहनत करावी लागते. कारण दररोज करणाऱ्या घटना ज्या असतात त्याची सवय आपल्या शरीराला आणि आपल्या मनाला सुद्धा झालेली असते. त्याच्यामुळे मानसिक बल तुमच्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे दृढ संकल्प असावा. संकल्प असावा की मी उपोषित ग्रहण केलेला आहे. आज या घडीला मी उपोषित धारण केलं. आतापासून जोपर्यंत मी उपोषित म्हणजे धारण करणार आहे, त्याला ग्रहण करणार आहे, तोपर्यंत मी माझ्या कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म करणार नाही. अशा प्रकारचा संकल्प नव्हे, अधिष्ठान केलं पाहिजे. संकल्प आणि अधिष्ठान याच्यामध्ये फरक आहे, ऐका. संकल्प कधी कधी आपला बदलू शकतो, परंतु अधिष्ठान कधीच बदलत नाही. अधिष्ठान म्हणजे कोणत्याही प्रकारची परिस्थिती मनामध्ये निर्माण झाली असेल तरी सुद्धा मी माझं अधिष्ठान तोडणार नाही. अशा प्रकारे आपण पक्क असं अधिष्ठान केलं पाहिजे की उपोषित मला 5 वाजेपर्यंत आचरण करायचं आहे, तर 5 वाजेपर्यंत मी कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करणार नाही. मला पुन्हा संध्याकाळी 10 वाजेपर्यंत करायचं आहे, तर 10 वाजेपर्यंत मी तशा प्रकारे अधिष्ठान करेल. मला दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत करायचं आहे, म्हणजे 24 तासाचं मला शील ग्रहण करायचं आहे, तर 24 तासाच्या या आचरणामध्ये मी कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही. अशा प्रकारची भावना, तसं 24 तासाचंच आपण शील केलं पाहिजे. काही काही लोक वेळेच्या अभावी 12 तासाचं करतात, कोणी 6 तासाचं करतात, परंतु 24 तासाचंच आपण ते ग्रहण केलं पाहिजे, धारण केलं पाहिजे. कारण त्याचं अनंत आणि असीम असं पुण्य आपल्याला प्राप्त होते. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे शंका कुशंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ देऊ नये. कारण अनेक लोकांना असं वाटतं की काय फायदा आहे उपोषित शील पालन करून. मग अनेक लोक म्हणतात, अन्य लोक जसा उपवास करतात मग तसं आपणही उपवास करायचा का, शरीराला देहदंड द्यायचा आहे का, शरीराला यातना द्यायच्या आहे का. परंतु अशा प्रकारची भावना बिलकुल आपल्या मनामध्ये आपण निर्माण करू नये. उपवास आणि उपोषित याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. उपोषित म्हणजे शीलाचं अनुसरण करणे, उपोषित म्हणजे सदाचाराचं अनुसरण करणे, आणि उपवास म्हणजे कशाची तरी आराधना करणे, मला काहीतरी प्राप्त व्हावं यासाठी उपवास लोक करत असतात. आणि जेवढं काही म्हणजे आपल्याला म्हणजे खायचं असेल तेवढं ते खात असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की उपोषित धारण करणारा व्यक्ती सदा सर्व काळ सजग असतो, जागरूक असतो. कारण जागरूकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सजगता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जागरूकपणे, सजगपणे जर तुम्ही शीलाचं पालन केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा लाभ होत असतो. कधी कधी लोकांच्या मनामध्ये असाही भाव उत्पन्न होतो, आम्ही तर एवढं शीलाचं पालन करतो, मग आम्हाला का सुख प्राप्त होत नाही, ऐक नाही. तर भगवंताच्या काळामध्ये आपण म्हणतो की वा उपासकांनी धम्मदेशना श्रवण केले, तो श्रद्धापना झाला, सकृतागामी झाला, अनागामी झाला, म्हणजे लगेच त्याला फळ प्राप्त होत असते. परंतु पुण्य जे आहे, कुशल कर्म जे आहे, तर ते कुशल कर्म हे आपण अनंत पुण्यकर्म, कुशल कर्म केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. कधी कधी पूर्व पुण्याचा संचय असतो आणि पूर्व पुण्याचा संचय असल्यामुळे तात्काळ फळ आपल्याला प्राप्त होत असते. कधी कधी पूर्व पुण्याचा संचय नसल्यामुळे केवळ वर्तमान काळातील पुण्य आपल्या सोबत असतं आणि मग त्या वर्तमान काळातील पुण्याचा संचय आपल्याला साठवावा लागतो, त्याचा म्हणजे साठा करावा लागतो, तेव्हा ते आपल्याला फळ प्राप्त होत असते. आणि उपोषित शील आपल्या जीवनामध्ये धारण करणे, त्याचं आचरण करणे
काया वाचा आणि मनाने शुद्ध कर्म करणे, परिशुद्ध कर्म करणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते. बुद्धांचे गुण आपण सकाळी सकाळी श्रवण केले, धम्माचे गुण आपण श्रवण केले, संघाचे गुण आपण श्रवण केले. बुद्ध गुण, धम्मगुण आणि संघ गुणाचं स्मरण करणे आपल्या जीवनामध्ये अनंत असं पुण्यकर्म असते, अनंत असं कुशल कर्म असते. केवळ आपल्याला जर चांगल्या प्रकारच्या गोष्टीमध्ये चिंतन मनन करायचं असेल तर तीन रत्नाचे गुण आपण सदा सर्व काळ स्मरण केले पाहिजे, त्याची आठवण केली पाहिजे. म्हणजे माझं मन चांगल्या कार्यामध्ये कसं लागेल, माझं चित्त कुशल कर्मामध्ये कसं लागेल, अशाच प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे. आणि याला अनुसरून दान, शील आणि प्रज्ञा ह्या तीन गोष्टीचं आपण अनुसरण केलं पाहिजे. शीलाचं पालन सुद्धा केलं पाहिजे, आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे आणि प्रज्ञेचा अभ्यास म्हणजे मनाला संयमी ठेवण्यासाठी आपण थोडीफार साधना सुद्धा केली पाहिजे. म्हणजे थोडंसं मनाला संयमी ठेवण्यासाठी साधना अत्यंत आवश्यक आहे. विपश्यना किंवा आनापानसती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जे 5 मिनिटाची आनापानसती का होईना, 10 मिनिटाची, अर्ध्या तासाची, जेवढा वेळ आपल्याला मिळतो तेवढा वेळ आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे. मैत्री भावना आपण केली पाहिजे. मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न केला पाहिजे, कारण मैत्री भावनेचे अनंत पुण्यकर्म आहे, अनंत कुशल कर्म आहे. त्यामुळे मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे. अशा प्रकारचं एकंदरीत हे कुशल कर्म करून, पुण्यकर्म करून उपोषणशील आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे मानवी जीवन आपलं कशा प्रकारे सुखपूर्वक जाईल अशा प्रकारची भावना उत्पन्न करून हे माझ्या पुण्यकर्मासाठी, माझ्या कुशल कर्मासाठी या शीलाचं मी अनुसरण करत आहे, हे दान कर्म करत आहे, हे पुण्यकर्म करत आहे, अशा प्रकारचं अधिष्ठान करून आपण आपल्या जीवनामध्ये हे उपोषणशील काया वाचा आणि मनाने शुद्ध कर्म करून, परिशुद्ध कर्म पूर्णत्वास न्यावे अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.